छत्रगुण महाराज असे जर असतील ना कलाकार, मी सकाळपर्यंत कीर्तन करेल बरं का. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे काय काय गावात असं असतं महाराज, असं वाटतं मी उगाचच कीर्तनकार झाले बरं. खरंच वाटतं ना, लय महाराज आय्यत तो काय नाही. जाऊ द्या, आता काही म्हटलं असतं बरं का. पण ते नाही का, मी लय शान मला धावलदार म्हणा असं काम झालं महाराज. लय येडे राव. मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन चालू होतं. कीर्तन माझं नव्हतं, दुसरं कीर्तन मी ऐकायला बसले होते. आता कीर्तन करणं असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात. बरोबर. म्हणजे मी असं समजत नाही बरं का. असं समजायचंच नाही की सगळी 2-4 तरी शाणी असतात. मग मी पुढे बसले होते आणि कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होते. पण कसं आहे ना, जर टाळकरी पकडण्याचं तिथं घोळ झाला होता. ती बी त्यांचा नव्हता, कार्यकर्त्याकडून झाला होता. हिथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का. जस्ट विनोद आहे. कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का. जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. मग महाराज पाकिटात घोळ झालता. काय घोळ झाला होता, ती ना पेटी मास्तरचे 500 ना टाळकऱ्याकडे गायनाच्याकडे गेले होते. मग आता कीर्तन चालू होतं आणि त्या दमच नाही निघाला पेटी मास्तरला. त्यानं गायनाच्याला सांगून चालू केलं, माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा. पखवाजा लय हुशार होता आजच्या वणीच महाराज बरं का. पखवाजा म्हणला दिन तर नाही दिन, 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 दिन तर नाही दिन. आता टाळकरी म्हणले आपण कशाला शांत बसायचंय. त्यांनी ठेकादारला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. आता याला म्हणायचं का महाराज बरं का. कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज. कीर्तनकार बाजूलाच राहिला. यांचं चालू होतं. आता कारण असं आहे महाराज, माणसाला याची गरजच नाहीये. कीर्तन केलं बास झालं. कसं करायचंय ठीक आहे, तुम्हाला आवडतंय तसं करूयात, भगवंताचा काही विचार नाही, ठीक आहे, जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात. पण माझं म्हणणं असं असतं की तुम्ही कसे दिसताय, तुम्ही कसे राहताय, किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय, याच्यापेक्षा तुम्ही काय आचरण करताय हे जास्त महत्वाचं. मग कधी कधी मला कुणी सुद्धा की कधी कुणीही मला कीर्तनाच्या आधी बघावं, मी कधी सुद्धा कीर्तन करायच्या पोशाखात नसते. कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही. त्यामुळे मला आता इथून गेलं ना, कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे. काय बसलेले वाटतं का मी महाराज आहे? कुशाल नाही म्हणतो मग काय पत्राच आहे, महाराजच आहे की. तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू राव का, मी जशी आहे तशी आहे. कुशाल नाही म्हणतो महाराज आहे, फक्त कसं आहे ना दिसत नाही. आता मला सांगा, देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही, आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असं नाही. त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज, पण ते असतं, फार असतं. आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ, पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे. कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जातं.